नमस्कार मालक. नमस्कार बाळकृष्ण, बोला. ओळखला का? आता तुम्हाला ओळखायचं नाही तर ओळखायचं कोणाला? फोन लावला होता, मुलाखत बघितल्यावर काय फोनच उचलला ना मला. मोबाईल घरात होता, जरा शेण काढत होतो, पाणी पाजत होतो, वैरण टाकत होतो. ते तर चालायचंच आपलं. आता शेतकरी धर्म आहे आपला. परत ही बातम्या बनवायच्या, लोकांना प्रतिसाद द्यायचं काम एक आहे आपल्या माग. तुम्ही हाय म्हणून तर आमच्यासारखे आहेत की. खरं का? 100% त्यात काय विषय आहे काय? म्हणजे आमच्या कामामुळे कुठेतरी तुम्हाला आधार आहे. 100%. तेवढं जमतंय आम्हाला बाळकृष्ण. तुम्ही हाय म्हणून तर आम्ही हाय म्हणले की मग आज. बर, आणि मग बोल काय चाललंय? काय नाही बघा, ते बालाजीची मुलाखत बघितल्यावर लावला होता. बालाजीची मुलाखत पूर्ण बघितली का? पूर्ण बघितली की पूर्ण. काय आला अनुभव बाळकृष्ण त्यातनं? त्यांनी काय सांगते ते सगळं बरोबरच आहे हो. बर. माणूस कुठलं बी काय झालं तर प्रसिद्धीसाठी तांडूरचा राजाच म्हणतोय, पण तांडूरच्या राजाला उजेडात कोण आणले, त्याला कोण म्हणतंय का हे माणूस असा असा आहे बाबा? आता मी डोक्यात खऱ्या आई बापाचा विषय घेऊन जगलो, जाहिरात केल्या. बरोबर आहे की. तसं माझी पण जाहिरात करायची, खऱ्या आई बापाच्या पोटाला तर जन्माला यावं लागतोय का नाही? 100% खरं आहे. का वाक्य चुकलंय माझं? नाही नाही नाही, हे बरोबर आहे. मी जातीवंत शब्द वापरतो म्हणजे मला जातीवंत शब्द वापरणारा पुढे जातीवंतच लागतो का नाही? बरोबर आहे. मग आता तुम्ही जातीवंत आहे, कुठंतरी बारीक लक्ष देताय म्हणून तर तुम्हाला जाणीव झाली मुलाखत बघून. आणि मग तसं जनतेतनं आपल्याला जातीवंत गोष्टी मोठ्या करायच्या त्या बाळकृष्ण. बरोबर आहे. हा, आपण आपलं काम करत राहायचं. आपण आपलं काम करत राहायचं. जी कळणारी माणसं आहे ती आहे ती की आपल्या बरोबर, बाकीच्यांना घेऊन काय करायचं आपल्याला? हा, मग त्या कळणाऱ्या माणसांनी पण एकनिष्ठ राहत गेल्यानंतर मग खरं काय ती जगात कळतंय. सदैव एकनिष्ठ आहे आम्ही तुमच्यासोबत. ना मनापासून हा परिवार आभारी आहे, म्हणून तर फोन माघारी केला. हा, काय राजमाळगेचा फोन माघारी येतो म्हणजे ओळखायचं. 100% खरं आहे. वाटलं होतं काय येईल फोन माघारी? 100% वाटलं होतं. काय तर कामात असणार आहे तुम्ही, पाणी तर द्यायचं, नाहीतर गुराचं वैरण पाणी, काय तर गाडीवर असाल म्हणून उचलणार असं वाटलंच मला. हे जातीवंतपणा, समजूतदारपणा म्हणायचं बाळकृष्ण. हा, हम्म. बाकी काय चुकलं का बोलताना मुलाखतीत काय? नाही नाही, काय चुकलं नाही. बर बर ते बालाजीजी बरोबर बोलत होते का नाही, ते सगळं बरोबर आहे. बर 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 आता तुमच्यापासून तांडूर राजा प्रसिद्ध झालाय म्हणल्यावर एखादी गोष्ट खरेदी करताना किंवा विक्री करताना पहिला सल्ला तुमचा घेतला पाहिजे. माझ्या एक वैयक्तिक दृष्टिकोनातून सांगतो तुम्हाला. आपण ते मी जातीच्या गोष्टी वर काढल्या, मग जातीच्या गोष्टीत हात घालताना सुद्धा जातीचा माणूस ही बुडक्यापासून सुरुवात करतो. सोबत पाहिजे आपल्या. गुरु सोबत सुरुवात करतो किंवा ज्याच्यापासून गोष्ट समजली त्याच्यापासून सुरुवात करतो. कोण जातीवंत असेल तर. बरोबर आहे. गुरु सोबत असेल तर शिष्याला पुढे अर्थ आहे. आता ते तांडूरचा राजा काय आपल्या घरचा आहे का? नाही माझ्या भावकीचा आहे का? नाही तांडूरचा राजा माझ्या नात्यातला आहे का? नाही नाही, त्याला जातीवंतपणा पाहिजे की बाबा ह्या वस्तूत काय तर हाय आणि ही वस्तू जगापर्यंत पोचली पाहिजे. ही वस्तू अशी अशी हाय. बरं, आता मी डोक्यात घ्यायच्या आधी काही गावात माणसं नव्हती का? अहो, त्याला माणूसच जातीचा लागतोय. हा, मग बारकाईने लक्ष देऊन आपण गोष्ट कुठंतरी हाताला धरली म्हणून आज 4 दिवस बघायला मिळाली. 4 दिवस बघायला मिळाले. समजा मी हातात धरलीच नसती किंवा डोक्यात घेतलीच नसती, मला काय करायचंय म्हणून मोठमोठ्या शेठ लोकांच्या मागे लागलो असतो तर. ते गावाला बी कोण ओळखलं नसतं. हा 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 त्यांनी बी उजेडात आली नसती हा 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 आणि खान बी एवढी उंच गेली नसती. हे बाळकृष्ण, जो कोणी खरं जातीच्या आई बापाच्या पोटाला जन्माला येतो ना, त्याला जातीवंत गोष्टी समजत जातात. जे टिकवणारा माणूस आहे बरोबर आहे. आणि त्यानं काय टिकवलंय आणि त्यानं खरं आहे की. काय टिकवायचा प्रयत्न केलाय. हा, आता बालाजीला चिड का आली तर राजमळग्यापासून सगळ्या गोष्टींची स्वतः मला कोणी काय पत्र लिहिलं नव्हतं. राजमळगे तुम्ही तांडूरची खान, सिद्धापूर वंशावळ, तांडूर गाव ही कुठेतरी जगात आणा म्हणून कोण पत्र लिहिलं नव्हतं. आपला एक स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे की बाबा हे आपण करू शकतोय आणि खरंच मुळापासून ओरिजिनल आहे. किंवा माझ्या घराकडे कोणी हेलपाट घातलं नव्हतं याच म्हणून. नाही, बरोबर आहे. मला काय करायचं होतं,
आता मी सांगतोय उघड, आता बसवराजा संपलाय, बसवराजा गेलाय. हा त्या बैलाचं नाव काढताना किंवा त्या बैलाची जाहिरात करताना सुद्धा हा तर त्या बैलात म्हणजे कुठल्याही माणसात असू द्या नाहीतर बैलात असू द्या, बरोबर आहे. 100% कोणत्या गोष्टी पूर्ण नसतात. नसतात. बरोबर. देवाण मग घडवले म्हणल्यावर एखादी गोष्ट कमी किंवा जादा घडणार आहे. आपल्या बोटाची पाचशे, हाताची 5 बोट समान आहे का? हा, मग तसा तांडूरचा राजा जरी असला, सिद्धापूर वंशावळीतला जर असला, माझ्या गावचा जरी असला, बरोबर आहे. तरी माझ्यापेक्षा पारखी लोक मला सांगणारी होती की बाबा तू ती बैल का धरलाय, त्या बैलात काहीतरी कमी आहे. कमी आहे असं म्हणतात, म्हणणार काय पण म्हणतात साहेब हो. म्हणू द्या, पण हा त्यांचं पण आपण ऐकलं पाहिजे. आपलं महत्वाचं काय होतं बाळकृष्ण, वंशावळीचा डोळ्यासमोरच्या बैलातनं वंशावळ तयार करायची होती आपल्याला. बरोबर आहे. काय करायचं होतं, आता ती बैल धरताना काय म्हणायची, बैलाची हा. शिंग महागाई, बैलाला कलर घडत आहे, हा परत बैलाचा चौक पडक आहे, हा परत बैलाला शिपूट मोठा आहे, लांबताय. हा मग ह्या गोष्टी लोक मुद्दा धरून आपल्याला विरोध करत होती का? विरोध करत होते. ती माणूस पण तुमचा नाही आणि तो बैल पण तुमचा नाही. हा तुम्ही का त्या गोष्टीला धरलाय किंवा तुम्ही त्या गोष्टीची काय चर्चा करताय? मग आपल्याला काय करायचं होतं की जुना बैल होता का नाही, जवळ्याला एंड झालेला, शेवट झालेला, हा त्या बैलाचं रूप किंवा तोडशंग कुठंतरी आपल्याला जन्माला आलेलं बघायचं होतं. बरोबर आहे. मग आपल्याकडे पर्याय कोणता नव्हता. कुठला होता पर्याय आपल्याकडे? सिद्धापूर खाणीचा बैल इथं हेच एक डोळ्यासमोर, साधन होतं. साधन एकच होतं. हा मग मी या गोष्टीकडे लक्ष देत देत काय केलं, अभ्यास करत करत काय केलं, माणूस बघितला नाही. माणूस बघितला ना, आपल्याला वस्तूचा इतिहास काढायचा होता. बरोबर आहे. पण मी माणसाकडे बघत बसलो असतो तर मग माझा इतिहास झाला असता का? झाला नसता. बैलाच्या शेवटपर्यंत आपल्याला बैलासोबत एकनिष्ठ राहता आलं असतं का? आलं नसतं. बरोबर आहे. मग माणसाकडे बघितल्यानंतर, माणूस त्या लायकीचा असल्यानंतर आपण त्या माणसाजवळ कशाला जातोय? बरोबर आहे. आपण बसवराजासाठी काम केलं किंवा आपण वंशावळीसाठी काम केलं आणि आपण जुना जो काशीद गुरुजीकडे बैल शेवट झाला ना, त्या बैलाचं तोंड कुठेतरी जन्माला यावं म्हणून आपण धडपडत होतो. बरोबर आहे. आता एवढा येडा आहे माझ्या गाईला 3 वेळा बैल लावायला. मग ते कळणारच काम आहेत ना. हा, म्हणजे लोक विरोध करत असताना सुद्धा आपण त्या वंशावळीच्या नादानं त्या घराण्याला सुद्धा वर काढलं. वर काढलं. मग आता काम राहिलं कोणाचं? राजमळग्यानं चांगलं काम केलं म्हणायचं. हे जगाने म्हणलं पाहिजे रे. पण ज्याला आपण वेळ दिला आयुष्यातला त्यानं तर प्रतिसाद देणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे की. हा, त्यालाच तुम्ही म्हणून तर म्हणताय जातीवंत आई बापाच्या पोटाला जन्माला आलं पाहिजे. हा, जातीवंत आईबापाच्या पोटाला जन्माला आलं पाहिजे, तेव्हा ती जाणीव राहते. जाणीव राहते. बाकी काय चाललंय अजून? बाकी काय नाही बघा, तुमचंच काय. बोलल तेवढं कमी आहे. आपण काय करू, एक दिवशी आपली मुलाखत घेऊ. होय चालेल की. हा, होय. कारण आता मित्र आले, जरा त्यांच्या संग बोलत बसतो आणि तुमच्या कालवडीच्या एखादी मुलाखत घेऊ. बर बर बर, चालते चालते. ठेवू का? हा चालते.